नमस्कार. श्यामची आई या साने गुरुजी लिखित पुस्तकातील रात्र पहिली सावित्री व्रत ही कथा मी आपल्यासमोर सादर करीत आहे. आश्रमातील प्रार्थना झाली. सारे सोबती सभोवती मंडलाकार बसले होते. श्यामच्या मुखचंद्राकडे सर्वांचे डोळे लागले होते. तो भातृसंग म्हणजे एक अपूर्व दृश्य होते. वाळवंटातील झरा अधिकच सुंदर व पवित्र वाटतो. अंधारात एक किरणही आशा देतो. सध्याच्या निष्प्रेम काळात मला काय त्याचे, अशा काळात असे प्रेमळ संग म्हणजे परम आशा होय. त्या भातृसंघातील प्रेमासारखे प्रेम अन्यत्र क्वचितच पाहायला सापडते असते. तो आश्रम म्हणजे त्या गावातील जीवनाला, साचीव जीवनाला स्वच्छ ठेवणारा जिवंत व पवित्र झरा होय. गावात सर्वत्र शांतता होती. आकाशात शांतता होती. काही बैलांच्या गळातील घंटांचा गोड आवाज दुरून ऐकू येत होता. वारा मात्र स्वस्त नव्हता. तो त्रिभुवन मंदिराला सारखा प्रदक्षिणा घालत होता. आपली अखंड प्रार्थना गुणगुणत होता. श्यामने सुरुवात केली. माझ्या आईचे माहेर फार श्रीमंत नव्हते, तरी सुखी होते. माहेरी खाण्यापिण्याची ददात नव्हती. माझ्या आईचं माहेर गावातच होते. माझ्या आईचे वडील फार कर्मठ आणि धर्मनिष्ठ होते. माझी आई सर्व भावंडात मोठी होती. माझ्या आईवर तिच्या आईबापांचे फार प्रेम होते. माझ्या आईला माहेरी कोणी आवडी म्हणत, कोणी बयो म्हणत. आवडी, खरंच लहानपणापासून ती सर्वांना आवडत असेल. बयो, खरंच ती जगाची बयो होती, आई होती. माहेरची गडी माणसे कांडपिनी पुढे मोठेपणीही जेव्हा माझ्या आईला बयो म्हणून हाक मारीत, तेव्हा ती हाक किती गोड वाटे म्हणून सांगू. ती हाक मारण्यात असलेला जिव्हाळा हृदयालाच कळे. माझ्या आईला 2 भाऊ आणि 1 बहीण होती. माझ्या आईची आई अत्यंत नियमित व दक्ष होती. तिच्या घरातील भांडी आरशाप्रमाणे स्वच्छ असत. माझ्या आईचे लग्न लहानपणीच झाले होते. सासर श्रीमंत होते. सासरची मंडळी गावात सरदार म्हणून मानली जाई. निदान ते तरी स्वतःला तसे समजत. आईच्या अंगावर सोन्या मोत्याचे दागिने होते. पोत, पेट्या, सरीवाकी, गोडतोडे सारे काही होते. भरल्या घरात, भरल्या गोकुळात ती पडली होती. सासरचं तिचं नाव यशोदा ठेवण्यात आलं होतं. सासरी ती लहानाची मोठी होत होती. कशाला तोटा नव्हता. चांगले प्यायला, चांगले खायला, एकत्र घरात कामही भरपूर असे. उत्साही परिस्थितीत सहानुभूतीच्या वातावरणात काम कराव्यास मनुष्य कंटाळत नाही. उलट 4 धंदे करण्यात धन्यता व आनंद मानतो. मित्रांनो, माझ्या वडिलांच्या अंगावर ते वयाने 17-18 वर्षाचे झाले नाहीत, तोच सारी जबाबदारी पडली. कारण आजोबा थकले होते. वडीलच सारा कारभार पाहू लागले. देवघेवही तेच पाहत. आम्ही आमच्या वडिलांना भाऊ म्हणत असू व लोक त्यांना भाऊराव असे म्हणत. आजूबाजूच्या खेड्यातील लोक आम्हाला खोत म्हणून संबोधित. खोत म्हणजे काय? भिकाने प्रश्न विचारला. श्याम म्हणाला, खोत म्हणजे गावचा ठरीव शेतसारा वसूल करून सरकारकडे पाठवणारा बिनपगारी दलाल. त्याला काही मिळत नाही का? रामने विचारलं. हो, मिळते तर. सरकारी शेतसाऱ्याच्या जवळजवळ 1/4 हिस्सा खोताला फायदा असतो. खोत गावातील पिकांची आभावणी करतो, पिकांचा अंदाज करतो. याला पीक धरणं असं म्हणतात. एखाद्या शेतात पीक चांगलं नसेल तरी चांगले लावतात. लोकांची वसुली दिली नाही तर सरकारी मदत मिळते आणि मग जप्ती प्रकरणे होतात. ठरल्यावेळी खोताने शेतसाऱ्याचे हप्ते वसूल नाही नसला तरी पदरचे पैसे देऊन भरलेच पाहिजेत. आमच्या वराड नागपुराकडे मालगुजार असतात. तसाच प्रकार दिसतो, भिका म्हणाला. गोविंदा उत्कटतेने म्हणाला, पुरे रे आता तुमचे, पुढे पुढे सांगा. श्यामने पुन्हा गोष्टीला सुरुवात केली. आम्ही वडवली गावचे खोत. त्या वडवली गावात आमची खूप मोठी बाग होती. धोधो पाणी वाहत असे. दांड बांधून दुरून पाणी आणले होते. ते उंचावरून पडत असे. बागेत केळी, पोपळी, अननस लावलेले होते.
निरनिराळ्या जातीची फणसाची झाडे होती. कापे, बरके, अर्धे कापे. तुम्ही कोकणात याल ना तेव्हा हे सारे प्रकार मी तुम्हाला दाखवीन. ती बाग म्हणजे आमचं वैभव, आमचे भाग्य असे म्हणत. परंतु गड्यानो, ते आमचं वैभव नसून आमचे पाप होते. पाप क्षणभर हसते आणि कायमचे रडत बसते. पाप थोडा वेळ डोके वर करते, परंतु कायमचे धुळीत मिळते. पापाला तात्पुरता मान, तात्पुरते स्थान. जगात सद्गुणच शुक्राच्या ताऱ्याप्रमाणे शांत व स्थिर सदैव तळपत राहतात. खोताने वाटेल त्याला कामाला बोलवावे, बोलावले तर गेले पाहिजे, नाहीतर खोताचा रोज व्हायचा. गावातील कष्टाळू बायका माणसांनी वांगी लावावी, मिरच्या कराव्या, कणगरे, करिंदे, रताळी लावावी, भोपळे, कलिंगडे यांचे वेल लावावे. परंतु या सर्वांवर खोताची नजर असायची. खरोखर या जगात दुसऱ्याच्या श्रमावर जगणे यासारखे दुसरे पाप नाही. दुसऱ्याला राबवून, रात्रंदिवस श्रमवून, त्यांना तुच्छ मानून आपण गाद्या गिरद्यांवर लोळावे यासारखा अक्षम अपराध नाही. माझ्या आईच्या अंगा खांद्यावर जे दागिने होते ते कोठून आले? पाणीदार मोत्यांची नथ, खेड्यातील गरीब बायकांच्या डोळ्यातील मोत्यासारख्या मुलांच्या अश्रूंची ती बनलेली होती. त्या गरीब लोकांच्या सोन्यासारख्या मुलांच्या तोंडावरील हास्य व अंगावरील बाळशे आणि तजेला हिरावून आणून माझ्या आईला सोन्याचे गोटतोडे करण्यात आले होते. परमेश्वराला हे सत्य माझ्या आईला पटवून द्यायचे होते. तो माझ्या आईला जाग करणार होता. माझे वडील स्वभावाने दुष्ट होते अशातला भाग नाही, परंतु पूर्वजांची प्रथा त्यांनी चालू ठेवली. खोताच्या अवास्तव अधिकाराचा त्यांना अभिमान वाटे. कोणी ऐकले नाही तर त्यांना वाटे हे कुणबट माजले. कुणब्याला कुणबट म्हणायचे आणि म्हाराला म्हारडा म्हणायचे, अशी ती पद्धत ठरलेली. असं असताना आपणच माजलो आहोत, सत्तांत झालो आहोत हे त्यांच्या लक्षातच येत नसे. वडिलांच्या हातात नवीनच कारभार आलेला, तथापि त्यांना फारसा अनुभवही आला नव्हता. खोतपणाच्या तोऱ्यात एखाद्या वेळेस वाटेल ते बोलून जात. अनेकांची मनं दुखवली जात. पूर्वजांची ही पापे होतीच. पाप किंवा पुण्य काही मरत नाही. जगात काही फुकट जात नाही. जे पेराल ते पिकेल, जे लावाल ते फोपावेल आणि फळेल. एकदा काय झाले, ती औशेची रात्र होती. भाऊ वडवलीस गेले होते. सकाळी 8 वाजता ते त्या गावी जाऊन पोचले होते. आज गावाला जाऊ नका असे अवस आहे अशी घरातील मंडळी त्यांना सांगत होती. परंतु भाऊ म्हणाले, कसली अवसनी कसला शनिवार, जे व्हायचे ते होणार. प्रत्येक दिवस पवित्रच आहे. प्रत्येक दिवस देवाच्या घरूनच येतो. ते वडवलीस गेले. दिवसभर राहिले. 3 सांजा झाल्या व ते घरी परत जाण्यास निघाले. घरोब्याच्या एका म्हातारबाईने सांगितले, भाऊदा, 3 सांजा म्हणजे दैत्याची वेळ. या वेळेस जाऊ नका. त्यातून औशेची काळारात्र. बाहेर अंधार पडेल. तुम्ही नाल्याजवळ जाल तोच अंधार होईल. येथेच वस्तीत राहा. कोंबड्याला उठून थंड वेळेस जा. भाऊने ते ऐकलं नाही. ते म्हणाले, म्हातारे, अगं पायाखालची वाट. झाली रात्र म्हणून काय झाले, मी झपाझप जाईन, दूध काढतात तो घरी पोचेन. भाऊ निघाले. बरोबर गडी होता. त्या म्हातारीचा शब्द जाऊ नका सांगत होता. फळणारी पापे चल राहू नको म्हणत होती. गावातील लोकांनी निरोप दिला. एक जण भेसूर हसला. काहींनी एकमेकांकडे पाहिले. भाऊ व गडी निघाले. अंधार पडू लागला. परमेश्वराचे, संतांचे व सतीचे अश्रू चमकू लागले. वडवली गावापासून 1.5 कोसावर एक पर्रा होता. पावसाळ्यात त्याला उतार होत असे. तो पर्रा खोल दरीतून वाहत होता. त्याच्या आजूबाजूस किर्र झाडी होती. त्या झाडीत वाघसुद्धा असे. तेथून दिवसा ढवळ्या जावयास नवशिक्यास भय वाटे. परंतु भाऊ निर्भयपणे जात होते. त्यांना भीती माहीतच नव्हती. भूते, खेते, जीवजीवाणू कसले भय त्यांना वाटत नसे. भाऊ दरीजवळ आले. एकदम शिळ वाजली. भाऊ जरा चपापले. पाप हे भित्रे असते. झुडपातून अंगाला काव फासलेले मांग बाहेर पडले. भाऊ रावांच्या पाठीत सोट्या बसला. त्या सरशी ते मटकन खाली बसले. झटकन गडी पळत गेला. भाऊंना खाली पाडण्यात आले. मांगाच्या हातातील सुरे चमकत होते. भाऊंच्या छातीवर मांग बसला. चरचर मान चिरायची ती वेळ. करंदीच्या जाळीत रातकिडे ओरडत होते. शेजारच्या भवनातून एक भुजंग फुत्कार करीत सनकन निघून गेला. मांगाचे तिकडे लक्षण होते. इतक्यात एका म्हातारीने ओरड केली, अरे बामणाला मारले, खोत्याला मारले रे, धावात. ते मांगही जरा भ्याले. भाऊ त्या मांगाला म्हणाले,
नका रे, नका मारू. मी तुमचे काय केले? सोडा मला. ही अंगठी, ही सल्लेजोड, हे 100 रुपये घ्या. सोडा मला. दीनवाने त्या मांगांना ते विनवत होते. म्हातारीच्या ओरडण्याने कोणीतरी येत आहे असे दिसले. कोणाची तरी चाहूल लागली. मांगाने त्या अंगठ्या, ती सल्लेजोड, ते 100 रुपये घेतले आणि पोबारा केला. ते मांग काही खरे खुनी नव्हते, या कामात मुरलेले नव्हते, पण दारिद्र्यामुळे हे घोर कर्म कराव्यास ते प्रवृत्त झाले होते. त्या क्रूर कर्माच्या मुळाशी दया होती, प्रेम होते. स्वतःच्या मुलाबाळांच्या प्रेमाने त्यांनी खा दूर व्हावी म्हणून ते मांग खून करू पाहत होते. कोणी म्हणतात की जगात कलह, स्पर्धा हेच सत्य आहे, परंतु कलहाच्या मुळाशी, त्या धडपडीच्या मुळाशी प्रेम आहे. हे प्रेम संकुचित आहे एवढंच. सृष्टीचं अंतिम स्वरूप प्रेम आहे, युद्ध नाही. सहकार्य आहे, देश द्वेष वा मत्सर नाही. असो, भाऊंच्या बरोबरचा गडी जो पळत सुटला तो थेट आमच्या पालघड गावी आला. त्याने घाबऱ्या आमच्या घरी जाऊन सारी हकीकत सांगितली. आमच्या घरातील आणि गावातील पुरुष मंडळी लगेच चालून गेली. पालगडला पोलीस ठाणे होते, तेथे वरती देण्यात आली. घरात बातमी एकात अंकात झाला. साऱ्याच्या तोडचे पाणी पळाले. घरात दिवे लागले होते, परंतु साऱ्याची तोंडे काळवंडली होती. कसले खाणे कसले पिणे, तेथे तर प्राणाशी प्रसंग होता. त्यावेळेस आम्ही कोणी झोपलो नव्हतो. आईला समजू लागलो होतो. बायकांना लवकर समजू लागते. माझी आई तर ती सारी कथा आम्हास सांगे. आई देवाजवळ गेली. निर्वाणीचा तोच एक सखा. देवाजवळ जाऊन आईने पदर पसरला. ती म्हणाली, देवा नारायणा, तुला माझी चिंता, तुला माझी काळजी. आई जगदंबे, तुझी मी मुलगी, मला पदरात घे. माझे कुंकू राग, माझे चुडे अभंग ठेव, माझे सौभाग्य नको. आई, आई, त्यांच्यावर कुरड नको पडू देऊ. मी काय करू, कोणते व्रत करू? देवा, देवा, माझी करुणा येऊ दे तुला, तू करुणेचा सागर. येऊ दे हो घरी सुखरूप, पाहीन त्यांना डोळे भरून. नांदू तुझ्या आशीर्वादाने सुखाने जन्मभर. मला दुसरे काही नको. नकोत हे दागिने, नकोत हे वस्त्र. कशाला मेली ती खोती, नको मला काही नको. पती हाच माझा दागिना, तेवढा दे देवा. असे म्हणून आई विणवू लागली आणि रडू लागली. आईने देवाला आळविले, प्रार्थिले, परंतु नुसती प्रार्थना काय कामाची? प्रत्येक गोष्टीत त्याग पाहिजे, व्रत पाहिजे. माझ्या आईने त्या रात्री सावित्रीचं व्रत केलं. मित्रांनो, जीवनाच्या कठीण परिस्थितीत धीर द्याव्यास भारताच्या इतिहासात कितीतरी दिव्य स्त्री पुरुष रत्ने आहेत. राम आहे, हरिश्चंद्र आहे, सीता आहे, सावित्री आहे. तुम्ही इतिहास लिहा किंवा लिहू नका, सावित्री अमर आहे. स्त्रियांना सदैव ती धीर देईल, मृत्यूशी झगडण्याचे धैर्य देईल. मनुष्याचा पवित्र आणि निर्मळ निश्चय मरणाजवळ झगडण्यासाठी बळ देत असतो. माझ्या आईचे सौभाग्य आले. भाऊ घरी आले. त्या वर्षापासून आई सावित्रीचे व्रत करी. दरवर्षी ज्येष्ठी पुनव येण्याच्या आधी 2 दिवस ती उपवासास सुरुवात करी. घेतलेले व्रत कधी सोडता येत नाही. या व्रताला वटपूजा करायची असते. आकाशाला कवटाळू पाहणाऱ्या चिरंजीव अक्षय वटाची पूजा करून अक्षय सौभाग्य मिळवायचे. वटवृक्षाप्रमाणे कुळ वाढवो, ते जगाला छाया देवो, आधार देवो. वटवृक्ष उंच वर जाऊन जणू स्वशरीराने देवाच्या पायाला स्पर्श करतो. त्याप्रमाणे कुळालाही वर जाण्याची, उन्नत होण्याची सदैव इच्छा असो. वटवृक्षास अनेक पारंभ्या आणि तणाव फुटतात. त्याप्रमाणे कुळविस्तार हो, कुळाला बळकटी येऊ, यावं अशाच शेकडो भावना या वटपूजेने कळत नकळत बायकांच्या जीवनात येत असतात. सावित्री व्रताचे दिवस जवळ येत चालले म्हणजे माझी आई गंभीर होत असे. मी त्या संबंधीचीच एक आठवण मित्रांनो आज सांगणार आहे. आत्तापर्यंत ही सर्व प्रस्तावनाच होती. त्यावेळेस मी 8-9 वर्षाचं असेन. सावित्री व्रताला आरंभ होणार होता. माझी आई हिवतापाने आजारी होती. हिवताप सारखा तिच्या पाठीशी लागला होता. या व्रतात 3 दिवस वडाला 108 प्रदक्षिणा घालायच्या असतात. आईला जरा चालले तरी घेरी येत होती. आईने श्याम अशी हाक मारली. मी आईजवळ गेलो, विचारले, काय आई, काय होते? पाय चेपू? आई म्हणाली, पाय नको रे चेपायला, मेले रोज चेपायचे तरी किती? तू सुद्धा कंटाळा असशील हो, पण मी तरी काय करू? आईचे ते करून शब्द ऐकून मला वाईट वाटले. मी रडू लागलो. आई पुन्हा म्हणाली, श्याम, तू दिवसभर काम करून दमतोस हो, पण उद्यापासून तुला आणखीन एक काम 3 दिवस करायला सांगणार आहे. करशील ना तू बाळ? कोणते काम? आई, मी कधीतरी नाही म्हटले का? मी म्हणालो,
आई घाईवरून म्हणाली, नाही, तू कधीसुद्धा नाही म्हणत नाहीस. ए बघ, उद्यापासून वटसावित्रीचे व्रत सुरू होईल. मला वडाला 108 प्रदक्षिणा घालता येणार नाहीत. मला भोवळ येईल. कशी तरी पारावर तुझा हात धरून जाईन, पूजा करेन, 3 प्रदक्षिणा घालीन. बाकीच्या प्रदक्षिणा तू घाल ओ बाळ. असे म्हणून आईने माझा हात हातात घेतला. प्रेमळ आणि करुण दृष्टीने तिने माझ्याकडे पाहिले. आई, माझ्या काय प्रदक्षिणा कशा चालतील? मी विचारलं. चालतील हो बाळ. देवाला डोळे आहेत. देव काही मेला नाही. त्याला सारे समजते, कळते. तू म्हणजे मीच नाही का? अरे, तू माझ्या पोटचा गोळा, माझाच जणू भाग, माझेच तो रूप. तू प्रदक्षिणा घालशील त्या माझ्याच होतील. मी दुबळी आजारी आहे हे देवाला माहीत आहे. आई म्हणाली, पण मला बायका हसतील. मी नाही जाणार वडावर. शाळेत जाणारे मुले मला बघतील व शाळेत आहारे बायको असे म्हणून माझी फजिती करतील. मला लाज वाटते. मी नाही जाणार. शिवाय माझी शाळा बुडेल. मग मास्तर रागवतील. अशा अनेक सबबी मी आईला सांगू लागलो. आईची म्लान मुद्रा खिन्न झाली. ती म्हणाली, श्याम, आईचे काम कराव्यास कसले रे राज? हे देवाचे काम. ते करीत असता तुला कोणी हसले तर तेच वेडे ठरतील. देवाचे काम कराव्यास लाजू नये. पाप कराव्यास माणसाने लाजावे. श्याम, त्या दिवशी चुली मागचा खोबऱ्याचा तुकडा घेऊन खाल्लास. मी बघितले, पण बोलले नाही. जाऊ दे, मुलाची जात आहे. परंतु त्यावेळेस तुला लाज नाही वाटली आणि आता देवाचे काम करायला तुला लाज वाटते का रे? मग तो भक्तिविजय कशाला वाचतोस? तो पांडव प्रताप कशाला वाचतोस? तुझा आवडता श्रीकृष्ण घोडे हाकी धर्म घरची उष्टी काढी काम कराव्यास प्रदक्षिणा घालण्यास तुला लाज वाटते का? नसलाच जाणार तर मी जाईन. येऊन जाऊन काय होईल? मी भोवळ येऊन पडेन. मरेन तर सुटेन एकदाची. देवाजवळ तरी जाईन. परंतु श्याम, तुझ्यासाठीच जगते रे. असे म्हणून आईने डोळ्याला पदर लावला. आईचे शब्द माझ्या मनात खोल गेले. माझे हृदय विरघळले, पाझरले, पावन झाले. देवाचे काम कराव्यास लाजू नको. पाप करण्याची लाज धर. थोर शब्द. आजही ते शब्द मला आठवत आहेत. आजकाल या शब्दांची किती जरुरी आहे. देवाच्या कामाची, देशाच्या कामाची, भारतमातेच्या कामाची आम्हास लाज वाटते. परंतु वाईट पुस्तके वाचण्याची, वाईट सिनेमा पाहण्याची, तपकीर ओढण्याची, विडी सिगारेट ओढण्याची, सुपारी खाण्याची, चैन करण्याची लाज आम्हाला नाही वाटत. पुण्यकर्म, सत्कर्म करण्याची लाज वाटू लागली आहे. असत्य कर्म करण्यास प्रौढी आणि संस्कृती येऊन राहिली आहे. फार वाईट स्थिती आहे. मी आईच्या पाया पडलो आणि म्हटलं, आई, जाईन हो मी. कोणी मला हसो, कोणी काही म्हणो, मी जाईन. पुंडलिक आईबापाची सेवा करून मोठा झाला. देवाला बांधून आणता झाला. तुझे काम करून मला तुझा व देवाचा लाडका होऊ दे. शाळेत मास्तर रागवले, त्यांनी मारले तरी चालेल. आई, तुला माझा राग आला होय? तुला वाईट वाटले? असे केविलवाने मी विचारले. नाही हो बाळ, मी तुझ्यावर कशी रागवेन? मला तुझ्यावर रागवता येत नाही हो श्याम. आई म्हणाली, गड्यानो, मी घरी असलो व वटसावित्री जर असली तर वडाला प्रदक्षिणा घालण्यास मी नेहमी जात असे. माझ्या आईचे त्या दिवशीचे शब्द मी विसरणार नाही. पाप करताना लाज वाटू दे, चांगले काम करताना लाज नको. पुढील दुसरी रात्र पुढील भागात. धन्यवाद.